नमस्कार मित्रांनो. इतिहासातली एक महत्वाची संकल्पना परमनंट सेटलमेंट मेथड किंवा कायमधारा पद्धती. लँड रेव्हेन्यू हा एक महत्वाचा सोर्स राहिलेला आहे ब्रिटिशांच्या साम्राज्याअंतर्गत. ब्रिटिशांनी भारतामध्ये सत्ता विस्तार केला, साम्राज्य विस्तार केला, पण त्या सोबतच भारतामध्ये अनेक सुधारणा केल्या. त्या अनेक सुधारणांमध्येच लँड रेव्हेन्यू रिफॉर्म्स जे त्यांनी केले ते देखील महत्वाचे होते आणि त्या लँड रेव्हेन्यू रिफॉर्म्स मध्ये ही जी परमनंट सेटलमेंट मेथड आहे किंवा कायमधारा पद्धत आहे यावर अनेकदा महत्वाचे प्रश्न विचारलेले आहेत. तर ही काय पद्धती आहे भूमिकर सुधारणेची, ही आपण संक्षेपात आपण सगळ्या पैलूच्या दृष्टीने समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ब्रिटिशांनी भारतामध्ये ज्या ज्या काही भूमिकर सुधारणा पद्धती आणल्या त्याची साधारणतः आपल्याला अशा पद्धतीने वर्गीकरण करता येईल. खास करून ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर सुरुवातीच्या साधारणतः 100 एक वर्षांमध्ये त्यांनी या भूमिकर सुधारणा पद्धती भारतामध्ये आणल्या. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला बघता येईल की ज्यावेळेस रॉबर्ट क्लाइव्ह होता, रॉबर्ट क्लाइव्हने जी दुहेरी राज्यव्यवस्था आणलेली होती, ड्युअल गव्हर्नमेंट सिस्टीम, खऱ्या अर्थाने तिथून भूमीवर कर लावायला ब्रिटिशांनी सुरुवात केलेली होती. त्यानंतरचा जो दुसरा टप्पा होता, जे बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल होते वॉरेन हेस्टिंग, त्यांनी जी काही 5 इयर्स ऑप्शन प्लान पंचवार्षिक बोली पद्धत आणलेली होती, तिलाच इजारेदारी सिस्टीम किंवा फार्मिंग सिस्टीम म्हणून सुद्धा ओळखले जायचे. पंचवार्षिक लिलाव पद्धत, बोली पद्धत असं देखील त्याला ओळखलं जातं. आणि आज ज्याच्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे ती म्हणजे जमीनदारी पद्धत किंवा त्यालाच दुसरं एक नाव आहे ती म्हणजे कायमधारा पद्धत किंवा इंग्रजीमध्येच त्याला आपण म्हणतो परमनंट सेटलमेंट मेथड. आणि त्याच्यातूनच नंतर आलेला एक चौथा टप्पा म्हणून त्याच्यात बघितलं जातं की रयतवारी सिस्टीम असेल, महालवारी सिस्टीम असेल किंवा इतरही ब्रिटिशांच्या नंतरच्या अनेक भूमिकर सुधारणा पद्धती आहेत. तर त्यातली ही जी कायमधारा पद्धती आहे ही एक महत्वाची भूमिकर सुधारणा पद्धत आहे. तो भूमिकर सुधारणा आपल्याला समजून घेण्यापूर्वी ही जी व्यवस्था आहे ती व्यवस्था नेमकी काय आहे ही लक्षात यायला हवी. तर भारतामध्ये जी काही जमीन होती त्यामध्ये सुद्धा ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली जी काही जमीन होती ती ब्रिटिशाने शासन दरबारी जमा केलेली होती. म्हणजेच त्यावर कंपनीचं हक्क आलेलं होतं, कंपनीचा अधिकार आलेला होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाराची ती सगळी जमीन झालेली होती. जी जमीन आधी तिथल्या लँड ओनर्सची होती, तिथल्या जे कल्टिवेटर्स होते, शेती कसणारे होते त्यांची जी जमीन होती, ती ब्रिटिशांनी सगळीच्या सगळी शासन जमा केली किंवा कंपनीच्या अधिपत्याखाली आणली. त्यामुळे जमिनीचे खरे मालक जर कोणी असतील तर ते ब्रिटिश शासन होतं, कंपनी होती आणि जमीन कसणारे मात्र वेगळे कोणीतरी होते. जे जमीन कसणारा शेतकरी होता, पीझंट होता, त्याला कल्टिवेटर म्हटलं जायचं किंवा आपल्या भाषेमध्ये कुळे म्हटलं जायचं. तर जमीन कसणारा जो असायचा तो कल्टिवेटर असायचा आणि प्रत्यक्ष जमिनीचा जो मूळ मालक असायचा त्याची अधिकारिता मात्र ब्रिटिश शासनाकडे होती. तर साधारणतः या व्यवस्थेमध्ये आणखी एक मिडलमन त्या ठिकाणी अस्तित्वात आला, जो ब्रिटिशांना कर गोळा करून द्यायचा. कर कोणाकडून आकारला जायचा तर जो जमीन कसायचा, जो जमिनीवर प्रोडक्शन घ्यायचा, त्याच्याकडून कर आकारला जायचा आणि तो कर कोणाला दिला जायचा तर तो ब्रिटिश गव्हर्नमेंटला दिला जायचा. हे कर गोळा करणे आणि ब्रिटिशाच्या शासन दरबारी जमा करणे ही जबाबदारी एका वर्गाला दिलेली होती, त्याला जमीनदार वर्ग आपण म्हणतो. त्या वर्गाचा देखील या पद्धतीमध्ये एक महत्वाचा रोल आहे. तर ही जमीनदारी पद्धती का आणण्याची गरज काय होती आणि त्याचा अर्थ काय होतो आणि त्याचे परिणाम काय झाले हे आपण समजून घेऊ. तर कायमधारा पद्धती आणण्यामागची जी गरज आहे ती गरज म्हणजे यापूर्वीची जी पद्धत होती, जी वॉरेन हेस्टिंगने लागू केलेली होती, ती म्हणजे फार्मिंग सिस्टीम किंवा इजारेदारी सिस्टीम किंवा त्याला जे आपण दुसरं नाव दिलेलं आहे ती म्हणजे पंचवार्षिक बोली पद्धत. साधारणतः 1772 पासून 1777 पर्यंत ही पंचवार्षिक बोली पद्धत त्याने राबवली. ती अपेक्षित यश त्याला मिळालं नाही. त्यामुळे वार्षिक बोली पद्धत त्यानंतर सुरू झाली आणि एवढ्या प्रयत्नानंतर देखील ज्यावेळेस असं लक्षात यायला लागलं की भूमिकरच्या माध्यमातून जे उत्पन्न ब्रिटिशांना मिळायला हवं ते उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे या भूमिकर सुधारणा व्यवस्थेत काहीतरी महत्वाचे बदल सुधारणा करणं गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन कायमधारा पद्धती अस्तित्वात आणल्या गेली. आपण काय बघतो की वॉरेन हेस्टिंगची जी पद्धत होती त्याच्यामुळे कृषी उत्पन्न घटले होते.
आणि कृषी उत्पन्न जर घटलं असेल तर कुळ्यांना किंवा कल्टिवेटर्सला मिळणारं जे उत्पन्न आहे अर्थातच ते कमी होणार आहे. त्यांना होणारं उत्पन्न जर कमी होत असेल तर ते भूमी कर जे ब्रिटिशांना द्यायचं आहे ते देखील कमी देतील. त्यामुळे कृषी उत्पन्न कमी झालेले होते. त्यामुळे ब्रिटिशांना अपेक्षित कर मिळत नव्हते आणि या सगळ्यांवर तोडगा काढण्यासाठी मुळात जोपर्यंत जमिनीत गुंतवणूक केली जाणार नाही, ओके, इन्व्हेस्टमेंट केली जाणार नाही, त्याप्रमाणे जमिनीतून आपल्याला आउटपुट मिळणार नाहीयेत. त्यामुळे जमिनीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सुधारणा किंवा वेगवेगळ्या इनपुट्समध्ये सुधारणा करून जोपर्यंत प्रोडक्शन वाढणार नाही, तोपर्यंत उत्पन्न वाढणार नाही, उत्पन्न वाढणार नाही तोपर्यंत कर अधिक मिळणार नाही. हा विचार या कायमधारा पद्धती आणण्यामागे होता. तर मूळ उद्देश काय होता ब्रिटिशांचा, की ब्रिटिशांच्याकडे जी कुळे कसतायत जमीन, त्यांचं प्रोडक्शन वाढलं पाहिजे. ते प्रोडक्शन कसं वाढेल, तर जमिनीची जर काळजी घेतली, निव्वळ जर जमिनीमधून प्रोडक्शन घेतलं जात आहे पण जमिनीची काळजी घेतल्या जात नाहीये, इनपुट व्यवस्थित नाहीयेत, तर त्यामुळे उत्पन्न सुद्धा व्यवस्थित येणार नाही. त्यामुळे जमिनीमध्ये गुंतवणूक व्हावी हा या मागचा प्रमुख उद्देश होता आणि यासाठीच ही कायमधारा पद्धती सुरू करण्यात आली, की कृषी उत्पन्न व कृषी उत्पन्नातून भूमिकर उत्पन्न मिळवता यावे हा त्या मागचा उद्देश होता. तर यामध्ये जो कर गोळा केला जायचा तो वर्ग आपण सांगितला की तो जमीनदार वर्ग होता आणि त्या जमीनदार वर्गाच्या माध्यमातून कर गोळा केला जायचा. टॅक्स पेयर्स कोण आहे, तर पिझंट्स आहे. ओके, टॅक्स रिसिव्हर कोण आहे, तर ते गव्हर्नमेंट आहे, ऍब्सल्युटली ईस्ट इंडिया कंपनी आहे, ब्रिटिश आहेत. आणि या दोघांचा मधला जो मिडलमन आहे, जो टॅक्स पेयर्स कडून टॅक्स कलेक्ट करतोय आणि तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला देतोय, दॅट मिडलमन इज जमीनदार. तर ही पद्धती काय आहे किंवा याचा अर्थ काय होतो तो आपण समजून घेऊ. तर कायमधारा या शब्दामध्येच त्याचा अर्थ दिलेला आहे. या पद्धतीला जमीनदारी पद्धती म्हणून सुद्धा ओळखली जाते. तर कायमधारा पद्धतीचा अर्थ आहे की ज्या कर पद्धतीमध्ये जो कर आकारला जायचा त्याचा दर हा कॉन्स्टंट राहील, अशी पद्धत म्हणजे कायमधारा. ओके, कराचा दर कायम राहील अशी करा भूमिकराची पद्धती म्हणजेच कायमधारा पद्धती. आता कराचा दर कायम का ठेवलाय, कारण व्हायचं असं की यापूर्वी जर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं तर ब्रिटिश शासन देखील जादा दराने कर आकारायचं. ओके, त्यामुळे व्हायचं काय की शेतकऱ्यांच्या हाती असणारा जो काही पैसा आहे, उत्पन्न आहे, त्याच्यामध्ये फारसा फरक पडायचा नाही, कारण वाढत्या उत्पन्नासोबत त्यांना कर देखील वाढीव भरायला लागायचा. तर त्यांच्या हातात सरप्लस काही राहणार नाही, अधिकची रक्कम राहणार नाही, तर ऍब्सल्युटली ती जमिनीच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा जमिनीचा जो दर्जा सुधारण्यासाठी जी गुंतवणूक करावी लागणार आहे त्याच्यामध्ये गुंतवल्या जाणार नाही. हाच विचार लक्षात घेऊन ब्रिटिशांनी कराचा दर कायम केला. अपेक्षित हे होतं की दर कायम केल्यामुळे एक निश्चित पैसे दरवर्षी कल्टिवेटर्सला भरायला लागतील. त्यामुळे जर वाढतं उत्पन्न वाढत असेल तर त्यातून जी काही सरप्लस मिळते ती सरप्लस पुन्हा जमिनीमध्ये गुंतवल्या जावी आणि जमिनीवर अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे नेक्स्ट इयर येणारं प्रोडक्शन देखील वाढेल आणि अशा पद्धतीने जमिनीचा एकदा पोत सुधारला, दर्जा सुधारली, उत्पन्न वाढायला लागली की नंतर कराचा दर वाढवण्याचा विचार करता येईल. तोपर्यंत कराचा दर कायम ठेवावा, कॉन्स्टंट ठेवावा, अनचेंज ठेवावा, हा त्यामागचा हेतू होता, ही ती कन्सेप्ट होती. तर थोडक्यात ब्रिटिशांना अपेक्षित काय होतं या पद्धतीच्या माध्यमातून ते आपण एका ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात. बघा, त्यांना अपेक्षित होतं की समजा एखाद्या वर्षी एखाद्या क्रॉप मधून 150 युनिट प्रोड्यूस जर होत असेल तर त्या 150 युनिटच्या प्रोड्यूस मध्ये किंवा लेटस से की 150 रुपये उत्पन्न मिळतंय शेतकऱ्याला, तर ईस्ट इंडिया कंपनीचा जो कराचा दर होता तो साधारणतः एक 100 रुपये आपण जर गृहीत धरला, तर उरलेली जी काही अमाऊंट असायची ती जमीनदार काही ठेवायचा आणि जो मूळ कसणारा आहे त्याच्याकडे काही जायची. जर 150 रुपयाचा हिशेब आपण जर बघितला तर 100 रुपये जर ईस्ट इंडिया कंपनीकडे गेले तर 20 रुपये साधारणतः जमीनदाराला मिळतील, 10 रुपये पिझंट्सला मिळतील आणि त्यानंतर देखील साधारणतः 20 रुपये जो काही सरप्लस उरेल तो सरप्लस पुन्हा जमिनीमध्ये गुंतवावा
जमीनदाराने पण गुंतवण्यासाठी उद्युक्त करावा आणि कल्टिवेटर्सने, पिजंट्सने, शेतकऱ्याने ते गुंतवावेत, हा त्यामागचा हेतू होता. आणि अर्थातच जमिनीमध्ये जर 20 रुपये इन्व्हेस्टमेंट केल्या जात असेल तर नेक्स्ट इयरला येणारं जे काही प्रोड्यूस आहे ते अधिक अपेक्षित होतं. म्हणजे मागच्या वर्षी जर 150 रुपये होत असतील तर ऍब्सल्युटली त्याच्या पुढच्या वर्षी साधारणतः लेटेस्ट 160 रुपये होत असतील. मग ब्रिटिशांचा कराचा जो दर होता तो कायम होता, तो म्हणजे 100 रुपये. जमीनदाराने जरी स्वतःचे काही पैसे वाढवले आधीपेक्षा 25 रुपये, शेतकऱ्याने 10 रुपये ठेवले तरी सुद्धा 25 रुपये शिल्लक राहणार होती. अपेक्षित काय होतं की ही शिल्लक रक्कम पुन्हा जमिनीमध्ये गुंतवल्या जावी, जमिनीच्या इनपुट्समध्ये गुंतवल्या जावी. ती गुंतवल्या गेल्यामुळे परत त्यातून होणारं जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन वाढणार आहे. त्यामुळे नेक्स्ट इयर लेटेस्ट आहे की आणखी वाढलं, 160 पेक्षा अधिक 175 रुपयेचा प्रोड्यूस त्याच्यामधून निघाला. आता पुन्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कराचा दर कायम आहे. दॅट्स वाय दिस इज अ परमनंट सेटलमेंट मेथड. ओके, टॅक्स जो आहे तो अनचेंज्ड आहे, तो म्हणजे 100 रुपये राहणार आहे. जमीनदाराला परत त्याच्यातून नफा होईल. आधी 25 रुपये मिळायचे आता 30 रुपये मिळतात. शेतकऱ्याला आधी 10 रुपये मिळायचे आता 15 रुपये मिळतात. असं होऊन देखील सरप्लस परत वाढेल, ती म्हणजे जवळपास 30 रुपये. 30 रुपये परत नेक्स्ट इयर जमिनीमध्ये गुंतवल्या जाईल आणि प्रोड्यूस वाढत राहील. तर अशा पद्धतीने शेतकऱ्याचं देखील उत्पन्न वाढेल, जमीनदाराचं देखील उत्पन्न वाढेल आणि जमिनीचा पोत देखील सुधारेल. हा त्यामागे हेतू होता कायमधारा पद्धती आणण्यामागे. पण वास्तविक झालं कसं, हे जे होतं हे ब्रिटिशांना अपेक्षित होतं. पण प्रत्यक्षात झालं कसं की जमीनदाराने ह्याच्यामध्ये मजा मारली फार. जमीनदाराने ह्याच्यामध्ये अधिक उत्पन्न मिळवलं. जमीनदाराने ह्याच्यामध्ये एक्सप्लॉयटेशन हे पिझंट्सचं केलं, शेतकऱ्यांचं केलं. म्हणजे जर 150 रुपये प्रोड्यूस होत असेल, कायमदारामध्ये कराचा दर ठरलेला आहे ब्रिटिशांचे समजा 100 रुपये असतील, तर जमीनदार स्वतः 35 रुपये घ्यायचा, पिझंट्सला 15 द्यायचा, सरप्लस काही उरूस द्यायचा नाही. त्यामुळे नेक्स्ट इयरला परत जी इन्व्हेस्टमेंट करणं अपेक्षित आहे जमिनीमध्ये ती व्हायची नाही. ओके, ती व्हायची नाही, त्याच्यामुळे प्रोड्यूस वाढण्याच्या ऐवजी कमी होत गेला. ओके, त्याच्या नेक्स्ट इयर लेटेस्ट से की 145 रुपये प्रोड्यूस होत असेल, ब्रिटिशांचा कराचा दर ठरलेला आहे 100 रुपये, जमीनदाराने स्वतःचे पैसे आणखी वाढवले, 37 केले, शेतकऱ्याचे कमी केले. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जमीनदार हा गब्बर झाला किंवा जमीनदाराने बऱ्यापैकी याच्यामध्ये चांगलं उत्पन्न कमवलं. ब्रिटिशांनाही फार जास्त याच्यातून फायदा झाला नाही ना. कुळे जे होते, कल्टिवेटर जे होते, कसणारे जे होते, त्यांनाही देखील याच्यातून फायदा झाला नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी जमिनीतली उपज वाढणं अपेक्षित होतं ती जमिनीची उपज न वाढता ती अधिक अधिक डिटेरियोरेट झाली. त्याच्यातून अधिक अधिक उत्पन्न कमी कमी होत गेलं. त्यामुळे जे ब्रिटिशांना अपेक्षित होतं ते ह्याच्यातून होऊ शकलं नाही. त्यामुळे ही कायमधारा फसली. कायमधारा पद्धती जी होती ती फसली. आता ह्याच्याविषयीची इतर काही डिटेल्स आपण समजून घेऊयात. बघा, वॉरेन हेस्टिंगने सुरू केलेली यापूर्वीची जी पद्धत होती इजारेदारी सिस्टीम ती फेल झाली, म्हणून कायमधारा पद्धती आणली आणि साधारणतः 1786 ला ती पद्धत बंद केली आणि ही परमनंट सेटलमेंट मेथड किंवा याला जमीनदारी पद्धती म्हटले जातं, कारण डॉमिनन्स कोणाचं होतं तर जमीनदाराचं होतं. 10 वर्षासाठी कॉर्नवॉलिसने, जो पुढचा गव्हर्नर जनरल होता, त्या कॉर्नवॉलिसने ही पद्धत आणली. त्यामुळे हा सुद्धा बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की कायमधारा पद्धती कोणी आणली, तर तत्कालिक गव्हर्नर जनरल बंगालचा जो होता लॉर्ड कॉर्नवॉलिस, त्यांनी ही पद्धत आणली. 10 वर्षासाठी ही पद्धत सुरू केली. महत्वाचं वैशिष्ट्य काय, तर महत्वाचं वैशिष्ट्य आहे कराचा दर कायम आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न जरी वाढलं, प्रोड्यूस जरी वाढला, तरी ब्रिटिश शासन जो कर आकारायचा, जो टॅक्स आकारायचा, तो टॅक्स रेट हा अनचेंज आहे, तो कॉन्स्टंट आहे. इतर काही वैशिष्ट्ये कायमधारा पद्धतीची आपल्याला काय सांगता येईल, कर गोळा करणारा कोण होता तर तो जमीनदार होता, त्याच्याकडे ते अधिकार होते. आणि भूमी मालक कोण होता तर ब्रिटिश शासन होता. मध्यस्थाची भूमिका जमीनदाराची होती. 1793 च्या कायद्याने कायमधारा पद्धती लागू करण्यात आली आणि कॉर्नवॉलिसने ही पद्धती राबवली. त्याला जर मदत कोणी केली असेल तर जॉन शोर नावाचा एक व्यक्ती होता, ब्रिटिशांचा एक ऑफिशियल होता. त्याने कायमधारा पद्धती अंमलबजावणी करण्यामध्ये कॉर्नवॉलिसची मदत केली. तर डिस्ट्रीब्युशन कसं व्हायचं तर साधारणतः जे काही प्रोड्यूस मिळायचा, जे काही उत्पन्न मिळायचं त्याच्यातला 1/11, ओके, 1/11 पार्ट जो आहे म्हणजे साधारणतः 9% भाग
100तला 9 रुपये जमीनदार स्वतःकडे ठेवायचा आणि राहिलेले 91 म्हणजे 1/10 जो काही पोर्शन असायचा तो शासन दरबारी जमा करणं अपेक्षित होतं. पण तसं व्हायचं नाही. उलट जमीनदाराने ह्याच्यामध्ये बरंचसं एक्सप्लॉयटेशन पीजंट्स कडून केलं. जी सरप्लस गुंतवणं अपेक्षित होतं ती सरप्लस सुद्धा त्याच्यावर सुद्धा डल्ला मारण्याचं काम या जमीनदार क्लासने केला. सबंध भारतामध्ये ही पद्धत अस्तित्वात होती का? तर नाही. सुरुवातीच्या काळामध्ये खास करून पूर्व भारतामध्ये बंगाल, बिहार, ओरिसा, बनारसचा जो काही भाग आहे आणि एक्सेप्शनल मद्रासच्या सुद्धा काही भागामध्ये ही पद्धती लागू होती. पण डॉमिनन्स जर कुठं असेल तर भारताच्या पूर्व भागामध्ये, ईस्टर्न रिजन मध्ये, बंगाल, बिहार, ओरिसा या भागामध्ये ती होती. ह्याच्यामध्ये जर आपण मालकी बघितली तर अर्थातच ओनरशिप ही थोडीशी रिलेटिव्ह होती. ज्यावेळेस जमीनदार आणि सरकार या दोघांच्या बाबतीत आपण बोलू त्यावेळेस खरा मालक कोण होता जमिनीचा? तर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती. शासन होतं, सरकार होतं आणि जमीनदार हा त्यांच्या अंडर काम करणारा एक वर्ग होता. आणि ज्यावेळेस जमीनदार आणि शेतकरी हे दोन वर्ग जर आपण घेतले तर अर्थातच जमीनदाराकडे मालकी मानल्या जायची. पण अंतिम मालक कोण होता? तर अंतिम मालक हा ब्रिटिश शासन होता, ईस्ट इंडिया कंपनी होती. त्यामुळे थोडीशी ओनरशिप रिलेटिव्ह होती अशी आपल्याला म्हणता येईल. अल्टिमेट हु वॉज द ओनर? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी वॉज द ओनर. बट वेन वी कन्सिडर जमीनदार अँड पीजन ॲट दॅट टाइम द जमीनदार वॉज रिलेटिव्हली ओनर. ओके, त्या वेळेपुरता. तर ह्याच्यासाठी एक सनसेट लॉ सुद्धा लागू केलेला होता 1794 ला, की जर जमीनदाराने ठरलेला जो काही ब्रिटिशांचा कर आहे त्या वेळेपर्यंत जर ब्रिटिशांना आणून नाही दिला त्या दिवसापर्यंत, त्या ड्यू डेट पर्यंत, तर त्या दिवसाच्या सूर्य मावळल्याच्या नंतर जमीनदाराचे अधिकार काढून घेतले जायचे आणि त्या ठिकाणी दुसऱ्या जमीनदाराला नेमल्या जायचं. त्यामुळे ह्याच्यामध्येच एक सब लॉ सुद्धा मांडला जातो परमनंट सेटलमेंट मेथडच्या लॉ मध्ये, दॅट इज सनसेट लॉ. ओके, जमीनदार जर त्याचं कर्तव्य पालन करत नसेल वेळेपर्यंत तर त्या ड्यू डेटच्या नंतर त्याच्याकडून जमीनदारी काढली जायची. चयन कशी होती आपण बघितली टॅक्स कलेक्शनची. हु वॉज द टॅक्स पेअर? द पीझंट. तिथून कोणाकडे जायचं? जमीनदार. आणि जमीनदाराकडून अल्टिमेट टॅक्स जो जायचा, जो आपण बघितला अराउंड 91%, 1/10 ऑफ द टोटल पोर्शन, तर ती कोणाकडे जायची? तर ईस्ट इंडिया कंपनीकडे जायची. ग्राफिक्सच्या माध्यमातून जर बघितलं तर साधारणतः असं डिस्ट्रीब्युशन तसं होतं. जमीनदाराला साधारणतः 9% भाग त्याच्यामध्ये मिळणं अपेक्षित होतं. त्याच्यामध्येच काही पैसा त्याने पीजंट्सला देणं अपेक्षित होतं आणि राहिलेलं पीजंट्सला आणि सरप्लस काही गुंतवणं अपेक्षित होतं. राहिलेला जो भाग होता दॅट इज 1/10 म्हणजे 91% हा ब्रिटिश शासन दरबारी मिळणार होता. दरवर्षी आकारल्या जाणारा कराचा दर हा कायम होता. हेन्स इट वॉज परमनंट सेटल मेथड, कायमधारा पद्धती. मग यामध्ये काय डेमेरिट्स होते, काय दोष होते या पद्धतीमध्ये? तर उद्देश चांगला होता, कन्सेप्ट चांगली होती, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने झाली आणि त्याचं श्रेय म्हणा किंवा त्याच्यासाठी जबाबदार जर कोणी होता तर तो तिथला जमीनदार होता. ओके, त्या जमीनदारामुळे ही पद्धती अपेक्षित पद्धतीने राबवल्या गेली नाही. साधारणतः भारताच्या 19% जो भारताचा टोटल एरिया आहे त्याच्यातल्या 19% एरियावर परमनंट सेटलमेंट मेथड ही साधारणतः 18व्या शतकाच्या उत्तरार्धात शेवटच्या दशकामध्ये राबवण्यात आली. दोष काय होते? तर जमीनदारांनी अधिकचे उत्पन्न जमीन सुधारणेत गुंतवले नाही, इन्व्हेस्टमेंट केलीच नाही जी सरप्लस करणं अपेक्षित होतं. जमीनदार व शेतकरी यांच्यातील उत्पन्न विभागणी निश्चित झालेली नव्हती. जसं आपण बघितलं की ईस्ट इंडिया कंपनी आणि जमीनदार यांच्यामध्ये झालेली होती. इट वॉज 91% अँड 9%. पण जमीनदाराने शेतकऱ्यांना किती रक्कम द्यावी हे काही डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये झालेलं नव्हतं. जरी कराचा दर हा कायम असला तरी सुद्धा कराचा दर ज्यावेळेस सुरुवातीला ठरवला गेला तो ऑलरेडी इट वॉज टू हाय. सुरुवातीलाच तो खूप अधिक होता. जमीनदारांकडून शोषण झालं शेतकऱ्यांचं. त्याच्यामुळे भूमिहीन मजुरांच्या संख्येत वाढ झाली, कारण जे कल्टिवेटर होते आधी त्या कल्टिवेटरला कर भरणं अवघड झालं. त्यामुळे त्यांनी जमीन कसणं सुद्धा बंद केलं. ते दुसऱ्याच्या जमिनीवर मजूर म्हणून जायला लागले. त्यामुळे भूमिहीन मजुरांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे डिस्गाइज एम्प्लॉयमेंट ज्याला आपण म्हणू, बेरोजगारीत वाढ झाली आणि मध्यस्थांचं अस्तित्व निर्माण झालं जमीनदारांसारख्या. अर्थात ज्या ज्या वेळेस असं मिडलमन एक्झिस्ट होतात त्या त्या वेळेस एक्सप्लॉयटेशन होत असतं आणि
ज्या वेळेस जमीनदार लुटायचा, जमीनदाराचा कर भरण्यासाठी ही सगळी लोक ज्यावेळेस मनी लेंडर्स कडे जायची, सावकारांकडे जायची, त्यांच्याकडून देखील त्यांचं शोषण व्हायचं. त्यामुळे ज्या अपेक्षेने ही पद्धत आणलेली होती ती अपेक्षा फुलफिल ब्रिटिशांची झाली नाही. त्यामुळे पुढे जाऊन या कर पद्धतीमध्ये सुद्धा सुधारणा कराव्या लागल्या आणि त्यातूनच नवीन कर पद्धतीला जन्म दिला गेला. ती नवीन कर पद्धती म्हणजेच रयतवारी सिस्टीम असेल किंवा महालवारी सिस्टीम असेल किंवा इतरही काही सिस्टीम्स असतील, जसं पंजाब लँड अलायनेशन ऍक्ट आलेला आहे किंवा बंगाल टेनेन्सी ऍक्ट आलेला आहे. तर ते देखील आपण पुढच्या काही सेशनमध्ये समजून घेऊयात. तुर्तास इथे थांबूयात कायमधारा पद्धतीसोबत. थँक्यू.